नमस्कार, मी तेजस्विनी रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवड्याभरातील काही घडामोडी. राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या रेशन धान्य दुकानाबद्दल नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. शासकीय नियमानुसार रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरातील धान्य दिलं जात नाही. या दुकानातील वजन काट्यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय चुकीच्या पद्धतीनं दप्तर रंगवून रेशन धान्याचा काळा बाजार केला जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचांनी केलाय. राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या सरकार मान्य रास्तभाव धान्य दुकानात काळा बाजार होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचांनी केलाय. रेशन कार्ड धारकांना नियमानुसार धान्य दिले जात नाही. बोगस लाभार्थी दाखवून सवलतीच्या दरातील सरकारी धान्य दुकानाकडून हडप केले जाते असा आरोप येथे होतोय. दुकानाच्या वजन काट्यात तफावत आहे. दप्तर व्यवस्थित ठेवलं जात नाही. पावती बुकवर बोगस सह्या केल्या जातात. अशा तक्रारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्याकडे आल्या आहेत अशी माहिती सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव यांनी दिली. त्यानंतर सरपंच जाधव यांनी संबंधित दुकानदाराला जाब विचारला, पण दुकानदारानं उडवाउडवीची उत्तरं देत काढता पाय घेतला. त्यानंतर या प्रकाराबद्दल राधानगरी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे, पण रेशन दुकानदारावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. शासकीय धान्याचा गैरवापर करून गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या संबंधित दुकानाचा परवाना रद्द करावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी दिलाय. यावेळी उपसरपंच स्वाती जाधव, तानाजी चव्हाण, रमेश राठोड, विजय जाधव, अनिल जाधव, रविराज जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या तक्रारी संदर्भात रेशन धान्य दुकानदाराशी संपर्क साधला असता सन 2013च्या यादीनुसार धान्य वितरित केलं जात असून आपल्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा रेशन दुकानदारानं केलाय. पूरग्रस्त एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनानं योग्य पंचनामे करावेत अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या. पन्हाळा तालुक्यातील पूरबाधित परिसरातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने यांनी पन्हाळा तालुक्यातील पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी नुकसानीची माहिती खासदार माने यांना दिली. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत. पात्र पूरबाधित शासकीय मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं पंचनामे करताना दक्षता घ्यावी अशा सूचना खासदार माने यांनी केल्या. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याप्रसंगी माजी आमदार सत्यजित पाटील, सरपंच विश्वास चव्हाण, सुहास बचाटे, नामदेव गिरी, युवराज जाधव, स्वप्नील जाधव उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पूरबाधित परिसराची आमदार विनय कोरे यांनी पाहणी केली. पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी आमदार कोरे यांनी संवाद साधला. अतिवृष्टी आणि पुरामुळे दरवर्षी बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोलोली, तिरपण, पुनाळ, बाजारभोगाव, पोर्ले, बोरगाव परिसरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. आमदार कोरे यांनी पूरबाधित परिसराची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. पूररेषा निश्चित करण्यात येईल आणि पूररेषेतील रेड झोनमधील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, पंचायत समिती सदस्या रश्मी कांबळे, सरपंच विश्वास चव्हाण, माजी सरपंच विकास पाटील, आनंदा पवार, आनंदा चिंदगे, तानाजी पाटील उपस्थित होते. करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या मंगल आनंदराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी काम पाहिलं. करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील यांनी राजीनामा दिल्यानं सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. करवीर पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. काँग्रेस अंतर्गत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार नेरली इथल्या मंगल पाटील यांना सभापती पदाची उमेदवारी देण्यात आली.
पीठासन अधिकारी शीतल मोळे भामरे यांच्या उपस्थितीत निवड सभा आयोजित केली होती. एकच अर्ज आल्यानं मंगल पाटील यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, अविनाश पाटील, अश्विनी धोत्रे, प्रदीप झांबरे, राजेंद्र सूर्यवंशी, रमेश चौगले उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होत आहे. शिरोळ नृसिंहवाडी मार्ग खुला झाल्यानं पूरग्रस्त ग्रामस्थ घराकडे परतू लागले आहेत. दरम्यान कोयना धरणातून 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे महापुराचं पाणी उतरण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. नृसिंहवाडी परिसरात पुराचं पाणी संथ गतीनं उतरत आहे. पाणी पातळी 2 फूट कमी झाल्यानं शिरोळ नृसिंहवाडी मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे पूरग्रस्त घराकडे परतू लागलेत. घरातील दुकानातील गाळ काढून स्वच्छतेचं काम नागरिकांनी सुरू केलंय. नृसिंहवाडी औरवाड पुलाजवळ पाणी असल्यानं नावाडी अरुण गावडे ग्रामस्थांना नावेतून घरी सोडत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीनं औषध फवारणी करण्यात येत आहे. पावसानं उघडीप दिली असली तरी कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी संथ गतीनं उतरतंय. वार्तापत्राच्या या भागात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. ज्योतिबा डोंगरावरील निलेश यादव या व्यापाऱ्याला 1 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र सापडलं होतं. यादव यांनी प्रामाणिकपणे ते मंगळसूत्र कोडोली पोलिसांकडे सुपूर्द केलं. प्रामाणिकपणाबद्दल निलेश यादव यांचं सर्वत्र कौतुक होतंय. श्री ज्योतिबा डोंगरावर नारळ आणि पूजेच्या साहित्य विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी निलेश यादव यांना मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोन्याचं मंगळसूत्र सापडलं. त्या मंगळसूत्राचं वजन अंदाजे 1 तोळा असून त्याची किंमत सुमारे 50,000 रुपये होते. मंगळसूत्र शोधण्यासाठी कुणी भाविक येईल का याची काही दिवस वाट पाहिली. मात्र 8 दिवसात कुणीही विचारपूस करण्यासाठी आलं नाही. त्यानंतर यादव यांनी सोन्याचं मंगळसूत्र कोडोली पोलीस ठाण्यात जमा केलं. या प्रामाणिकपणाबद्दल निलेश यादव यांचं कौतुक होतंय. वडरत्नगिरी ज्योतिबा मंदिराच्या शेजारी माझं नारळ पूजा साहित्याचं विक्रीचं दुकान आहे. तिथं मणिमंगळसूत्र सापडलेलं आहे आणि मी 4-8 दिवस कोण्या भाविकांचं म्हणजे कोणतरी तिथं शोधत येईल किंवा बोलतील याची वाट बघून शेवटी मी नाविलाजानं मी पोलीस स्टेशनला मणिमंगळसूत्र मी जमा करत आहे. ज्यांचं कुणाचं भाविकांचं असेल त्यांनी ते तिथं ओळख पटवून घेऊन जावं. अतिवृष्टी आणि महापुरामुळे चंदगड तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उभी पिकं वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी महापुराच्या पाण्यासोबत माती मिश्रित गाळाखाली भात आणि इतर पिकं दबली गेल्यानं बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय. चंदगड तालुक्यातील अनेक गावांना गेली 3 वर्ष सलग महापुराचा तडाखा बसत आहे. कोवाड बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पाटणे, कलिवडे, कानूर, चंदगड परिसरातील अनेक पिकं वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यासोबत माती मिश्रित गाळ शेतामध्ये आल्यानं या गाळाखाली पिकं दबली गेली आहेत. एकूणच शेतीचं मोठं नुकसान होऊन बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. पूर ओसरला असला तरी झालेल्या नुकसानीच्या वेदना भरून निघणं कठीण आहे. प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत. राज्य आणि केंद्र शासन तसंच विमा कंपन्यांनी नुकसानीची तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाहूवाडी तालुक्यातील 2000 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकं बाधित झाली आहेत. ऊस, भात, भुईमूग, नाचणी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे शाहूवाडी तालुक्यातील वारणा, कडवी, शाळी या नद्यांना महापूर आला.
नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळं नदीकाठावरील पिकं पाण्याखाली गेली. काही ठिकाणी भूस्खलन झाल्यानं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. 21 गावात भूस्खलन झालं तर 12 गावातील 128 घरांची पडझड झालीय. काही जनावरही पुराच्या पाण्यातून वाहून गेली तर काही शेळ्या भूस्खलनामुळे गाडल्या गेल्याचं समजतंय. सुमारे 2000 हेक्टर शेती पिकं अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाली आहेत. तालुक्यात 1282 कुटुंबातील 4230 नागरिकांना आणि 4564 जनावरांना स्थलांतरित करावं लागलं. एकूणच या वर्षीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शाहूवाडी तालुक्यात शेती आणि घरांचं 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वासनोली इथल्या पाझर तलावाच्या सांडव्याच्या भरावाला भगदाड पडलंय. मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्यानं परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. माजी आमदार KP पाटील यांनी या परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. अतिवृष्टीमुळे भुदरगड तालुक्यातील वासनोली तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलंय. सांडव्यातील दगडमाती आजूबाजूच्या शेतीत पसरली आहे. परिणामी शेतीचं मोठं नुकसान झालंय. शिवाय अनेक विहिरींमध्ये दगड आणि माती साचली आहे. माजी आमदार KP पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन KP पाटील यांनी दिलंय. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाहूवाडी तालुक्यात मोठं नुकसान झालंय. मलकापूर, येळाणे, बांबवडे, करंजफेड इथल्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. पूर ओसरल्यानंतर आता चिखलानं भरलेल्या दुकानांची साफसफाई करण्याच्या कामात व्यापारी गुंतलेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाहूवाडी तालुक्यात मलकापूर, बांबवडे या प्रमुख बाजारपेठांसह येळणे, करंजफेड परिसरालाही मोठा फटका बसलाय. व्यापारी वर्गाला महापुराचा तडाखा बसलाय. तालुक्यातील कडवी, शाळी, कासारी, अंबिरा या नद्या पात्राबाहेर पडून बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं. वारंगे कॉम्प्लेक्समधील दुकानगाळे, वारंगे मॉल्स, शिवम फर्निचर, सिमेंट पोती, हार्डवेअर सामान, कपडे, किराणा माल यांचं नुकसान झालंय. पूर ओसरल्यानंतर आता व्यापारी वर्ग खराब झालेलं साहित्य बाहेर काढून दुकानांच्या स्वच्छतेच्या कामाला लागलाय. महसूल विभागानं तातडीनं पंचनामे करून व्यापाऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथं शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला. यानिमित्त शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथं विविध कार्यक्रम पार पडले. शिरोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळं आणि इतर साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, अनिल खवरे, राजकुमार पाटील, डॉक्टर डिसूजा, सुभाष चौगले, विजय पवार, मुकुंद नाळे, प्रल्हाद खोत, सतीश रेडेकर, अशोक गावडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या गांधीनगर इथल्या 60 पूरग्रस्त कुटुंबांना मामा बॉईज आणि विजय माने ग्रुपच्या वतीनं धान्य देण्यात आलं. शिवाय त्या कुटुंबांसाठी भोजन आणि अन्य व्यवस्थाही करण्यात आली. महापुरामुळे अनेक गावांना फटका बसला. करवीर तालुक्यातील गांधीनगर आणि वळिवडे परिसरातील अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं. या स्थलांतरित कुटुंबियांना मामा बॉईज आणि विजय माने ग्रुपच्या वतीनं चहा, नाश्ता, भोजन आणि धान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी विजय माने, बंटी आवळे, रोहित हेगडे, राहुल हेगडे, अमित पवार, अनिल हेगडे, योहान हेगडे, आशिष आवळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खासगी पशुवैद्यकीय संघटनेनं अचानक काम बंद आंदोलन केलंय. त्यामुळे जनावरांच्या वैद्यकीय उपचारावर आणि वेतन प्रक्रियेवर परिणाम होतोय. त्यामुळे ग्रामपंचायतीनं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी पशुपालकांनी कोडोली ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. खासगी पशुवैद्यकीय संघटनेनं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संपाचं हत्यार उगारलंय. परिणामी ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवेवर परिणाम झालाय. या पार्श्वभूमीवर कोडोली इथल्या पशुपालकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय. पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्यानं जनावरांवरील उपचार आणि वेतन प्रक्रिया ठप्प झाली आहे. उपचाराविना जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीनं पशुवैद्यकीय सेवेसाठी पर्याय उपलब्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तरी या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर जर का शासनानं नाही घेतला तर आणि जर का काही जनावरांचा दगाफटका झाला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या संदर्भात आम्ही सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांना जबाबदार धरणार आणि शासन याला जबाबदार असेल. आम्हाला जर का येत्या 24 तासामध्ये या पशुधन सेवेसंदर्भात निर्णय नाही दिला तर संपूर्ण पन्हाळ तालुक्यातला शेतकरी हा आपली जनावरं घेऊन रस्त्यावरती येईल. याची सरकारनं दखल घ्यावी. आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.